हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर फ्रेंड्स, आज मी जाते आहे डोंबिवली जिमखाना. इथे उत्सव 2025 चालू झालेला आहे आणि ते 20 डिसेंबर ते 28 डिसेंबर इतके दिवस म्हणजे 9 दिवस चालू असणार आहे. तर तुम्हीसुद्धा येऊन त्याचा नक्कीच आनंद घेऊ शकता. चला तर मग, छानपैकी संध्याकाळ झालेले आहे. तुम्ही आकाशसुद्धा पाहाल, एकदम सुंदर असं रेड मस्त आकाश झालेलं आहे. आणि जेव्हा आपण डोंबिवली जिमखानाच्या उत्सवामध्ये येतो, आपल्याला छान सुंदर अशी कलरफुल मन मोहून टाकणारी आपल्याला रांगोळी पाहायला मिळते. गेल्या वर्षीसुद्धा अशीच मोठी आणि भव्य रांगोळी काढलेली होती. तर इथे आता तिकीट आहे आणि पाहूया किती आहे. तर मागे आम्ही आगरी महोत्सवला गेलो होतो, तिथे 30 रुपीज तिकीट होती आणि आता इथे 40 रुपीज तिकीट आहे पर पर्सन. 5 वर्षाच्या वरती मुलांची तुम्ही तिकीट काढू शकता. आणि बरेच असे स्टॉल आहेत इथे. तर इथे एंट्रीला आपल्याला मोठं एक उत्सवचं सेल्फी पॉईंट वगैरे तुम्ही बोलू शकता. वेलकम बोर्ड लावलेला आहे आणि आपल्याला इथे तिकीट दाखवून जायचं आहे. आणि इथे बरेच मराठी सेलिब्रिटी वगैरे सुद्धा येणार आहेत. आज फर्स्ट डे आहे, त्याच्यामुळे थोडंसं अजून स्टॉल वगैरे चालू होत होते जस्ट. आणि मला व्हिडिओ शूट करायची होती, त्याच्यामुळे मी थोडं लवकरच गेले. तर पहिलंच आपण एंट्री केल्यावर फर्स्ट स्टॉल जो आहे तो होतं लोणचे वगैरे, जे आपल्याला नॉर्मली 100 रुपीज 100 ग्राम, 150 रुपीज 100 ग्राम या रेंजमध्ये मिळतात. इथे नाचणीचे पापड होते, बिस्किट होते, ते सुद्धा 60ला 1 बॉक्स आणि 100ला 2 बॉक्स असं रेट होतं. बिस्किटंसुद्धा होते, नाचणीची, गहूची, विदाऊट शुगरसुद्धा बिस्किट होते. त्याचबरोबर वेफर्ससुद्धा होते इथे. बाजूला केरला चिप्स, ज्याच्यावरती हलवा जो मोस्टली ह्यांचा फेमस आहे. त्याचबरोबर इथे बरेच स्टॉल तुम्हाला दिसतील. पापड लोणचे तर बरेच स्टॉल आहेत. तिथे रेडवाले पोहेसुद्धा होते, पोह्यांचे पापड, बटाट्याचे पापड, साबुदाण्याचे पापड, अशा बऱ्याच व्हरायटीचे पापड होते, पोहे होते. मटकी मुंगी ती बारीक आहे बघा. म्हणजे पेंटचं कडधान्य आहे आणि बिन खताचं कडधान्य, बिन पाण्याचं कडधान्य आहे. तवावरती होणारी कडधान्य हे लाल चव आहे. तर इथे होते क्लिनिंग प्रोडक्ट, जे 150-100 पासून स्टार्ट होते. आमच्याकडे बरेच असे प्रोडक्ट होते क्लिनिंगचे. किचन टूल्स वगैरे बरेच होते, पण वेगवेगळी प्राईज होती प्रत्येक प्रोडक्टची. तर तुम्ही नक्की इथे विजिट करून पाहू शकता. हे 100 रुपीजचं होतं बॉक्स. असे बरेच प्रोडक्ट होते इकडे. तर नेक्स्ट इथे ज्वेलरी स्टॉल होते, मंगळसूत्र वगैरे खूप सुंदर होते. याची प्राईज होते, हे इयरिंग्स होते, त्याची 300 रुपीज प्राईज होती. थोडे कॉस्टली होते, पण प्रॉपर महाराष्ट्रीयन ज्वेलरी जे बोलतो, आर्टिफिशियल ज्वेलरी, महाराष्ट्रीयन लुक देणारी होती सर्व ज्वेलरी. आणि हे मंगळसूत्र जे होते ते 150 रुपीजला होते, 100, 150 रुपीज असे वेगवेगळ्या रेट आणि प्राईज होती. क्वालिटीसुद्धा छान आणि सुंदर होती. रेट थोडं जास्त होतं, त्याच्यामुळे क्वालिटीमुळे ॲक्च्युली रेट थोडं जास्त होतं. बँगल्स वगैरेसुद्धा खूप सुंदर, 200-300 या रेटमध्ये बरेचसे प्रोडक्ट छान होते. इथे प्रॉपर महाराष्ट्रीयन लुक देणारी ज्वेलरी होती. तर त्याचबरोबर इथे तुम्ही पाहू शकता पापड, त्याचबरोबर पुणेरी जो मसाला आहे तो इथे मी पापड टेस्ट केले. गार्लिकवाला पापड जो होता तो खूप टेस्टी होता. त्याचबरोबर थोडं फर्स्ट डे होतं, त्याच्यामुळे अजून थोडे शॉप हळूहळू ओपन होत होतं. हे अगरबत्तीचं स्टॉल आहे आणि इथे मी लास्ट इयर अगरबत्ती घेतलेली होती, खूप छान होती. तर तुम्ही इकडे आल्यावर एक फायदा असतो की तुम्ही सगळ्या गोष्टी टेस्ट करून घेऊ शकता. आवडली तर घ्या.
आणि हे लास्ट इयरसुद्धा होतं इथे उत्सवमध्ये शॉप. इथे पितळेची इतके सुंदर अप्रतिम असे होते. आणि हे जे दिवे होते अखंड ज्योतवाले हे जे दिवे होते ते 800, 1000 आणि 1300 असे प्राईज होते यांचे. खूप सुंदर होते आणि खूप पितळेची स्टीलची जी भांडी होती एक नंबर क्वालिटी आणि भयानक जड असे प्रोडक्ट होते आणि त्याचबरोबर कॉस्टलीसुद्धा होते. आणि क्वालिटीचा तर प्रश्नच नाही आहेत, क्वालिटी एकदम सुंदर होती. पितळेचे इथे प्रोडक्ट बरेच पाहायला मिळाले आणि खूप छान आणि सुंदर होते. ही कढई होती 2500ला होती. खूप सुंदर आणि एक नंबर क्वालिटी होती. छोटे मोठे असे बरेच प्रोडक्ट होते इथे. क्वालिटी असल्यामुळे थोडं रेट आहे ते थोडंसं जास्त होतं, पण क्वालिटी खूप सुंदर होती. कशी आहे? त्याची चटई तुम्हाला 1800 रुपयाला जाईल कलमकारीमध्ये आणि 1200 रुपयाला. 1800 आणि 1200. दोनशेला एक आहे 300 गवताची 1800 इलेक्ट्रिक वॉटर आणि आहे. 1200. एक कलमकारीमध्ये आहे. ओके दोन्ही साईडने वापर देतो, बोथ साईड येतो. ओके. एका साईडने गादी येणार, एका साईडने चटई येणार. 200ला एक आहे, 300ला जोडी आहे ताई. पाणी पाण्याचे पाय ठेवला. त्याचबरोबर इथे एक होतं गृह उद्योग, जिथे महिला गृह उद्योग, जिथे बऱ्याच प्रकारचे तुम्हाला चकली म्हणा, खाकरे वगैरे बऱ्याच पद्धतीचे तुम्हाला मिळतील. इतक्या फ्लेवरचे खाकरे आणि चकली वगैरे होते. खूप सुंदर आणि चवदार होती ॲक्च्युली. तर फ्रेंड्स त्याचबरोबर इथे ज्यूटच्या बॅग्स होत्या ज्याची प्राईज होती 395. छान आणि खूप वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आणि खूप सुंदर अशा बॅग होत्या. 395 रुपीज. वॉशेबल आणि छान प्रोडक्ट, ॲक्च्युली क्वालिटी खूप छान होती. त्याचबरोबर इथे अजून लोणचे होते. तर इथे सुद्धा टेस्ट ऑफ केरला, तर स्पेशल हलवा आणि वेफर्स, चकली वगैरे बरंच काही होतं. आणि नेक्स्ट होतं मसाल्याचं एक शॉप, जिथे तुम्हाला सगळ्या प्रकारचे मसाले मिळतील. आणि हे 55 रुपीजला एक होतं आणि 150 रुपीजला 4 असे प्रोडक्ट होते. खूप सुंदर आणि छान तुम्ही पाहू शकता. मिसळपासून, चणापासून, प्रॉन्स, तंदुरी, चिकन, मटन सगळं अगदी तुम्हाला पावभाजी सर्व मसाले इथे अवेलेबल होते. आणि सिंगल जर घ्यायचं असेल तर तुम्हाला 55 आणि 150ला तुम्हाला 4 मसाले मिळणार होते. तर मी सुद्धा नक्कीच ट्राय करायला घेतलेले होते, ऑफरवरती होते म्हणून. आणि यांचेसुद्धा मसाला ॲमेझॉनवरती, RK बाजार, पटेल अशा शॉपमध्ये अवेलेबल आहेत. खूप सुंदर, दिसायला तरी सुंदर होते. तर नक्कीच ट्राय केल्यावर कळेल आपल्याला. तर त्याच बाजूला होतं कल्याण भेळ, जे 200पासून 70 रुपीज, 40 रुपीज असे छोटे मोठे पॅकेटमध्ये अवेलेबल होते. तर ते सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करू शकता. कल्याण भेळ खूप फेमस आहे. त्यानंतर खरवस होतं, गूळ आणि साखरेचं खरवस होतं ते 120 रुपीज आणि गुळाचं 150 रुपीज. ते सुद्धा टेस्ट करून तुम्ही घेऊ शकता. तर खूप सुंदर आणि छान होतं खरवससुद्धा. त्यानंतर आपल्याला इथे मिळतो प्रिंटेड टी शर्ट्स. तुम्ही कस्टमाइज करू शकता, जे साईजप्रमाणे त्यांची प्राईज होती. तुम्ही कस्टमाइज, तुम्हाला तुमच्या नावाचं किंवा कोणतंही डायलॉग किंवा पिक्चर काही असेल तुम्ही करून घेऊ शकता कस्टमाइज. इथे साईजप्रमाणे रेट होते. 20 to 26, 250, 28, 34, 300,
450पर्यंत होते आणि खूप छान क्वालिटी. ॲक्च्युली मटेरियल जे होतं ते खूप छान आणि सुंदर होतं. त्याचबरोबर माझं ॲक्च्युली स्मार्ट बेकरीचे जे कुकीज असतात ते खूप सुंदर आणि चविष्ट असतात. लास्ट इयरसुद्धा आम्ही घेतलेलं होतं. तर आग्री महोत्सवमध्ये होतं पण आम्हाला नाही सापडलं, तर मला इथे दिसलं तर मी घेतलं. त्याचबरोबर यांचे टोस्ट जे असतात ते सुद्धा खूप छान रव्याचे असतात आणि खूप छान आणि सॉफ्ट असतात. नुसते जरी खाल्ले तरी केकसारखे गोड लागतात. चवीला सुद्धा खूप छान असतात आणि ते सुद्धा 120ला अर्धा किलो असे मिळतात. तर खूप छान तुम्ही पाहू शकाल केकसारखेच दिसायला सुद्धा आणि खूप छान आणि चविष्ट असतात. त्याचबरोबर नाचणीचे बिस्किटसुद्धा मिळतात, गव्हाचे बिस्किटसुद्धा मिळतात, जे तुम्हाला 150 रुपयाला 100 ग्राम असे मिळतात. क्वालिटी आणि चव जी आहे ती खूप बेस्ट आहे, तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता इकडे येऊन. तर इथे नेक्स्ट पापड शॉप होतं, जे तुम्ही टेस्ट करून घेऊ शकता. बऱ्याच प्रकारचे पापड होते, चीज बॉल होते, रिंग्स होते, तुम्ही ट्राय करून घेऊ शकत होतात. नाचणीचे, गव्हाचे, पोह्याचे बऱ्याच प्रकारचे पापड होते. त्याचबरोबर किचन होते. 100 रुपीज, 80 रुपीज, 250, 450पर्यंत खूप छान छान आणि सुंदर किचन्स होते इथे. त्यानंतर इथे आहे बघू शकता इयरिंग्स, चेन, ब्रेसलेट, हेअरबँड, बो, खूप 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 वेगवेगळ्या प्रकारचे इथे होते. 100 रुपीज, 150 आणि असे इतके सुंदर सुंदर होते. क्लिप्सचे सगळे होते, ब्रेसलेट होते ते 30 रुपीज होते. बॅक साईडला जे आहेत ते सुद्धा 30 आणि कॅपचं वगैरे आहे ते 50 रुपीज. असे वेगवेगळ्या रेटमध्ये, साईजमध्ये, डिझाईनमध्ये सगळे वेगवेगळे होते. हे सुद्धा 30 रुपीज होते. तर बरंच काय काय होतं, तुम्ही नक्की ट्राय करू शकता. क्लिप्स वगैरे होते 40-50 रुपीज. जे मोठ्या साईजचे जे होते ते 50 रुपीज होते आणि बो वगैरे जे होते ते 100 रुपीज अशा रेटमध्ये होते आणि खूप छान होते. तर इकडे जस्ट सगळं चालू ओपन होत होतं, जस्ट चालू होत होतं आणि मी लवकर गेले असल्यामुळे शॉप थोडे बंदच होते. तर इथे दोहर होतं, ज्याची प्राईस 1050 रुपये इतकी होती. जरा कॉस्टली होती पण सॉफ्ट होती. हे रजाई होती ज्याची प्राईस होती 1850. दिसायला आपल्या गोधडीसारखे दिसते पण खूप सॉफ्ट, एकदम सॉफ्ट आणि हलकं मटेरियल होतं पण खूप सॉफ्ट होतं. त्याच्यामुळे त्याची रेट जरा मला एक्सपेन्सिवच वाटलं, पण क्वालिटीसुद्धा होती तशी. तर फ्रेंड्स नेक्स्ट होतं साडी शॉप. जस्ट ओपन करत होते, पूर्ण लावूनसुद्धा झालेलं नव्हतं. तर 1500 रुपये स्टार्टिंग. और कौन सा बोले? भागलपुरी साड़ी. ये सॉफ्ट मटेरियल रहता है क्या? अलग अलग क्वालिटी की आएगा हमारे पास साड़ी. अलग अलग क्वालिटी, अलग अलग प्राइस. हाँ. ये कैसा है सॉफ्ट वाला कॉटन का? 18-15 का आएगा. 18-15. कॉटन आएगा. ओके, ये प्योर कॉटन है क्या सब? हाँ, ये प्योर कॉटन आएगा. चंदेरी बनवाल आएगा, कसर पूरा सिल्क आएगा, बाम्बू सिल्क आएगा, बहुत सारे पैटर्न आएगा. ओके. ड्रेस पीस भी आएगा हमारे पास. ड्रेस पीस मटेरियल कैसा है? वो 1500 रुपये स्टार्टिंग आएगा. 1500 रुपये स्टार्टिंग. ओके ओके. दिव्यांग अस्तित्व शाळेतून बाहेर पडलेले माझे विद्यार्थी. ओके ओके. कसे आहेत अगरबत्ती? हे वेगवेगळे आहेत. मसाला आहे, सेंटेड आहेत. हे 50चं पॅकेट आहे. हे 100ला मसाला आहे. 4-in-1. सिंगल 1 आहे 100ला. तर फ्रेंड हे जे आहे ते दिव्यांग स्टॉल होतं. तर जमत असेल तर तुम्ही नक्कीच त्यांना जस्ट हेल्प करण्यासाठी 50 to 100 रुपयाचं जे अगरबत्तीचं पॅकेट आहे किंवा धूप आहे आणि असे बरेच काही प्रोडक्ट होते त्यांच्याकडे. तर तुम्ही नक्कीच तेवढं तुम्ही परचेस करून त्यांना थोडीशी हेल्प करू शकता. ते स्वतः बनवतात, इतकी मेहनत करतात, तर नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता. आणि ह्यातलंच सेम प्रोडक्ट मी ऑनलाईन मागवलेलं होतं, जे सर्दी खोकळ्यासाठी एक औषध म्हणून होतं, रोलर. तर तो सुद्धा मी मागवलेला होता आणि इकडे सुद्धा होता तो प्रोडक्ट, जो मी 120ला 2 मागवलेले होते.
खूप छान प्रोडक्ट आहे. तर तुम्ही हे सुद्धा नक्कीच ट्राय करू शकता जर तुम्हाला सर्दीचा, डोकेदुखी आणि खोकल्याचा त्रास होत असेल तर. तर नेक्स्ट इथे किचन शॉप होतं आणि नॉर्मल क्लिप वगैरे, बो जे नॉर्मल असतं हे 30 रुपीजचे सगळे प्रोडक्ट्स होते. 30 to 50 जस्ट ओपन करत होते ते सुद्धा. सगळे वेगवेगळ्या रेटचे प्रोडक्ट होते. तर फ्रेंड्स हे बो वगैरे जे होते 80 रुपीज, 100 रुपीज अशा रेटमध्ये होते. खूप छान आणि क्यूट बोज होते हे. तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता. इथे हे 50 रुपीजला होते आणि हे सुद्धा 30 to 50 रुपीजला पेन्सिल वगैरे सगळं होतं. 30 रुपीजला होते. हे लहान मुलांचे बरेच असे प्रोडक्ट होते. इथे पेन्सिल्स होते, क्ले होते, पिगी बँक होते आणि पाउचेस होते पांडाचे वगैरे. ते 100 रुपीजला होते. खूप सुंदर आणि छान प्रोडक्ट्स होते. जे 30पासून स्टार्ट होते. हे पाऊच छोटेवाले 100 रुपीजला होते आणि मोठेवाले जे होते ते 250ला होते. खूप छान होते ते सुद्धा. मटेरियल आणि क्वालिटी त्याची खूप सुंदर होती. तर फ्रेंड्स इथे इंडोअर प्लॅनेट जे होते, इंडोअर प्लांट खूप सुंदर आणि 150 रुपीज असं प्राईज होतं याचं, जे तुम्ही घरी ठेवू शकता. खूप सुंदर आणि छान होतं ॲक्च्युली. मी इथे मनी प्लांट बघत होते पण मनी प्लांट ॲक्च्युली नव्हतं. खूप छान आणि सुंदर प्रोडक्ट होते यांच्याकडे सुद्धा. नॅचरल बॅग्स वगैरे होता, कापडाच्या वगैरे बॅग्स होत्या. खूप छान आणि सुंदर होतं. त्याचबरोबर इथे सगळं हे 10 रुपीजचं स्टॉल जे आहे ते लावत होते. अजून चालू झालं नव्हतं. काहीही घ्या फक्त 10 रुपीज. तर ते स्टॉल होतं. इथे तुम्हाला बरंच काही मिळेल. बरंच काही घेतलं तरी 10 रुपीजमध्ये. 10 रुपीजचं स्टॉल आहे. तर हे सुद्धा इथे होतं, जे आपल्याला जर तुम्ही आगरी महोत्सवची व्हिडिओ पाहिले असेल तर. आणि इथे बरेच स्टॉल अजून लागायचे बाकी होतं आणि मुलांचे खेळायचं वगैरे फन फेअरचं सुद्धा अजून हळूहळू थोडं चालू होत होतं. तर तुम्ही येताय तर 7 वाजता वगैरे, 7च्या नंतरच या. आणि इथे आपल्याला जर खेळायला मुलांना घेऊन येत असाल तर हातात कॅश कंपल्सरी, कारण तिथे लोक मोस्टली जे आहेत ते कॅशच घेतात. तर इथे सर्व तयारी चालू होती. त्याचबरोबर मी फर्स्ट टाईम इथे बघितलं फर्निचरचं स्टॉलसुद्धा होतं. पण इथे फर्निचर जस्ट आणून ठेवलेलं होतं, अजून लावलेलं नव्हतं, ओपन झालेलं नव्हतं. आणि खूप सुंदर आणि छान जुन्या पद्धतीचे फर्निचर असं अँटिकवालं तसं होतं. खूप छान होतं इथे. आणि बरेचसे स्टॉल होते इथे. आपल्याला स्टिक 100 रुपीजला पॅकेट मिळतं स्टिकचं, ते सुद्धा होतं इथे. SRRचं जे मसाल्याचं जे आहे ते सुद्धा होतं, जे खूप टेस्टला छान आहे. मी पर्सनली यूज करते, त्याच्यामुळे खूप सुंदर होतं. आणि यांच्याकडे पण ऑफर्स चालू होत्या. लास्ट इयर मी त्यांच्याबरोबर ॲक्च्युली व्हिडिओ केलेली होती.
ते इथे बॅग्स वगैरे होत्या, थोड्या कॉस्टली होत्या पण क्वालिटी वगैरे खूप सुंदर होती. तर तुम्हाला लेदर बॅग्स वगैरे आवडत असतील तर तुम्ही नक्कीच व्हिजिट करा. 800पासून स्टार्टिंग होते. खूप सुंदर क्वालिटी वगैरे खूप छान होती. तर फ्रेंड्स त्याचबरोबर इथे काश्मीरी कुर्ती होते, जे 550ला एक आणि 1000 रुपीजला 2 असे होते. XXLपर्यंत साईज अवेलेबल होती आणि खूप छान. शॉर्ट्स जे शॉर्ट होते ते 1000ला 2 होते आणि आय थिंक 1100ला 2 होते. ॲक्च्युली मी ओव्हर व्हॉईस केलं कारण आजूबाजूला खूप गोंधळ सॉन्ग वगैरे चालू होते आणि भरपूर आवाज येत होता, त्याच्यामुळे मी व्हॉईस ओव्हर केलेला आहे. तर त्यांनी इथे ओपन करून सुद्धा दाखवलेले आहेत. मटेरियल खूप छान होतं, कॉटन मटेरियल आणि सॉफ्ट होतं, अतिशय सुंदर. 1000 रुपीजला 2 होते. तुम्ही पाहू शकता डिझाईन्स, कलरसुद्धा वेगवेगळे खूप छान असे प्रोडक्ट होते. तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता. तर फ्रेंड्स त्यांचं हनीचं जे प्रोडक्ट होतं ते पण खूप छान होतं. ॲक्च्युली त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीचं बनवलं. तुळशीचं हनी बनवलेलं होतं, पुन्हा ओव्याचं हनी, असे 4 ते 5 पद्धतीचं त्यांनी हनी बनवलेलं होतं आणि प्राईस वेगवेगळी होती. ॲक्च्युली काय झालं, मी माईक लावलेला होता त्याच्यामुळे व्हॉईस जो होता तो म्यूट झालेला आणि त्यांनी ॲक्च्युली बरीचशी माहिती दिलेली होती त्यांच्या प्रोडक्ट्सबद्दल, तर त्याच्यामुळे ॲक्च्युली व्हॉईस म्यूट झाला. त्याच्याबद्दल सो सॉरी. आणि तर असे बरेच होते आणि यांचेसुद्धा कस्टमाइज प्रोडक्ट आहे आणि यांची इन्स्टावरती साईड आहे, ज्याचं कार्ड जे आहे ते मी तुम्हाला साईडला फोटो दिलेला आहे. तर तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता यांचंसुद्धा साईडवरती जाऊन. हे नेम प्लेट, ज्वेलरी, रिअल फ्लॉवर ज्वेलरी आणि बरंच काही शोपीस वगैरे असे बरेच प्रोडक्ट तयार करतात कस्टमाइज. ॲक्च्युली त्यांनीसुद्धा त्यांची इन्स्टाची आणि प्रोडक्टची इन्फो दिलेली होती, पण बाय मिस्टेकली व्हॉईस म्यूट झाल्यामुळे ते सुद्धा मिस झालं. आणि पण मी ह्यांचं जे कार्ड आहे ते तुम्हाला साईडला दिलेलं आहे, तर तुम्ही नक्कीच जाऊन त्यांच्या इन्स्टावरती व्हिजिट करू शकता. त्यांचे वेगवेगळे प्रोडक्ट्स जे आहेत, रील्स आहेत, ते तुम्ही चेक करू शकता. खूप छान असे प्रोडक्ट्स आहेत. वाव, खूप सुंदर असे छान असे प्रोडक्ट होते, होममेड. आणि हे जे आहे ते मॅन्युफॅक्चरिंग त्यांच्या घरून करतात, डोंबिवलीतून करतात, डोंबिवली वेस्ट इथून. तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता आणि घरपोच तुम्हाला फ्री डिलिव्हरी करून देतात. आणि ते रिअल फ्लॉवर ज्वेलरीसुद्धा ते तयार करतात. खूप छान प्रोडक्ट होते. इयरिंग्स वगैरे तुम्ही तुम्ही नक्कीच त्यांच्या साईडवरती जाऊन, इन्स्टा पेजवरती जाऊन व्हिजिट करा आणि तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही सांगा, ते कस्टमाइज प्रॉडक्ट तुम्हाला तयार करून देतील. त्याचबरोबर इथे होते मिल्कशेक, 3 फ्लेवरचे होते आणि 100 रुपीजला 3 बॉक्स असे होते. टेस्ट करायला दिले ॲक्च्युली त्यांनी. खूप छान प्रोडक्ट होतं, पण तुम्ही घ्यायचं असेल तर नक्कीच ट्राय करा आणि मगच घ्या. खूप छान प्रोडक्ट होतं मिल्कशेकचं. त्यानंतर तुम्हाला चांगल्या क्वालिटी आणि प्रॉपर महाराष्ट्रीयन लुकसाठी तुम्ही ज्वेलरी पाहत असाल तर हे अनेरीचं जे स्टॉल आहे तिथे तुम्ही नक्की व्हिजिट करा. खूप छान आणि सुंदर असे प्रोडक्ट्स आहेत त्यांचे. त्याचबरोबर क्वालिटीसुद्धा एक नंबर आहे, पॅकेजिंग वगैरेसुद्धा, आणि तुम्ही कशी यूज करायचे, कशी केअर करायची प्रोडक्ट, सर्व तुम्हाला इथे इन्फो दिली जाते. त्यांनीसुद्धा बरंच काही त्यांच्या प्रोडक्टबद्दल सांगितलं.
खूप छान असे प्रोडक्ट होते, पण बाय मिस्टेकली व्हॉईस म्यूट झालेला, त्याच्यामुळे मी बरंच काही मिस केलं, तर सॉरी फॉर दॅट. आणि बरेच प्रोडक्ट असे छान छान होते मोत्याचे, खूप क्वालिटी चांगले असलेले आणि प्रॉपर महाराष्ट्रीयन लूक देणारे ज्वेलरी होती इथे. तर तुम्हाला लग्नासाठी किंवा ब्रायडल किंवा कोणत्याही फंक्शनसाठी जर प्रॉपर महाराष्ट्रीयन लूक पाहिजे असेल तर तुम्ही नक्की तिथे व्हिजिट करा. त्याचबरोबर इथे आहे प्रकाश मसाले स्टोअर, जिथे मी व्हिजिट केलं. खूप छान. इथे आल्यावर आपली मराठी माणसं म्हणजे खूप खूप अतिशय, मला या शॉपवर स्टॉलवरती आल्याच्यानंतर इतकं छान वाटलं, आपुलकी जसं म्हणतात आपली माणसं तसं वाटलं. तर प्रकाश मसाला जो आहे, जो मराठमोळा चव असं, सोलकढीपासून अनेक पदार्थ, त्याच त्यांनी नवीन लॉन्च केलेला शेवग्याचं सूप जे आहे ते नवीन लॉन्च केलेलं आहे यावर्षी. आणि यांच्याच बरोबर मी एक वेगळी त्यांची व्हिडिओ तयार केलेली आहे, त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ॲक्च्युली मी याच्यानंतर ती व्हिडिओ पब्लिश करणार आहे, तर तुम्ही नक्कीच माझ्या चॅनलवरती जाऊन चेक करा. त्यांची प्रॉपर एक वेगळीच व्हिडिओ तयार केलेली आहे, तर ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. अगदी 1949पासून यांचं चालू आहे अस्सल मराठमोळा स्वाद. तर तुम्ही नक्की ट्राय करा. खूप छान आणि आपुलकीची माणसं जशी बोलतात तसं वाटलं मला या स्टॉलवरती येऊन. तर तुम्ही नक्कीच त्या व्हिडिओला जाऊन व्हिजिट करा आणि पूर्ण पहा. खूप अतिशय सुंदर आणि बरेचसे प्रोडक्ट मी ॲक्च्युली मला दिलेले पण आहेत, तर मी त्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे, तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता. याचेसुद्धा प्रोडक्ट तुम्हाला ॲमेझॉन, RK बाजार, पटेल अशा वेगवेगळ्या साईडवरती तुम्हाला मिळतील, स्टॉलमध्ये सुद्धा मिळतील. इकडे आपल्याला ड्रायफ्रूट्स वगैरे शॉप जे आहेत डोंबिवलीमध्ये, तिकडे सुद्धा अवेलेबल आहे त्यांचे प्रोडक्ट. तर नक्कीच जाऊन त्यांची व्हिडिओ तुम्ही पहा पूर्ण. त्याचबरोबर तिथे लोणचे वगैरे सुद्धा बऱ्याच पद्धतीचे होते आणि छोटे मोठे पॅकेट मसाल्याचे वगैरे बरेच होते, तर नक्कीच ट्राय करा. तर इथे होते नेहमीप्रमाणे गणेश टी, जे तुम्हाला टेस्ट करायला देतात. त्याच्यानंतर 150पासून त्यांचे बॉक्स पॅकेट अवेलेबल असतात. तर इथे साईडला होते चोकोज होते नाचणीचे वगैरे, त्याचबरोबर बिस्किट्स होते, त्याबरोबर काळे मनुके, असे बरेच प्रोडक्ट होते इथे सुद्धा. तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता हे सुद्धा. ₹200 पाव असे काळे मनुके होते. त्याचबरोबर काटदरे, तर खूप छान आहे काटदरे, ॲक्च्युली मार्केटमध्ये आहे. तर यांचं जे थालीपीठचं जे पावडर असते, पीठ जे भाजणी मिळते, ते खूप छान आणि सुंदर आहे. मी खाल्लेलं आहे. तर काटदरेचं प्रोडक्ट जे आहे ते सुद्धा छान आणि मस्त आहे. इथे साड्या आहेत खूप सुंदर, ॲक्च्युली सर्व लावायच्या ह्याच्यामध्ये होते, जस्ट ओपन करत होते. खूप छान आणि सॉफ्ट आहेत कॉटनच्या. जर तुम्ही कॉटन आवडत असेल सॉफ्ट साड्या, तर तुम्ही ते नक्की ट्राय करू शकता येऊन शॉपवरती. फक्त संध्याकाळी थोडं 7च्या नंतर या, म्हणजे तुम्हाला सर्व शॉप जे आहेत ते ओपन मिळतील. त्याचबरोबर इथे पर्स होते, ₹100पासून स्टार्ट होते. हा पाऊचसुद्धा ₹100ला होता. 100, 150. गणपतीचं जे आहे ते पिगी बँक होतं, खूप छान आणि सुंदर होतं. हे पाऊच जे आहे ते सुद्धा ₹100 होते. 100पासून 400 ते 800 रुपयापर्यंत पिगी बँक होते. खूप छान आणि क्वालिटी जी आहे ती खूप सुंदर आहे. ज्यूटचा आहे, लेदरचा आहे. लेदरचे थोडं कॉस्ट जास्त असतो, पण मटेरियल जो आहे तो खूप छान टिकाऊ असतो. ह्या लिपस्टिक पाऊच आहे ₹100, पाहू शकता. तर डबल लिपस्टिक आहे ₹150. 3 लिपस्टिक ठेवू शकतो असा सुद्धा बॉक्स आहे
टू 100 रुपीज. तर असे बरेच असे लेदरचे आणि ज्यूटचे प्रोडक्ट होते. खूप रिजनेबल आणि छान रेटमध्ये होते. तर तुम्ही लेदर लवर आहात तर तुम्ही नक्कीच इथे येऊन ट्राय करू शकता. सगळे प्रोडक्ट जे होते त्याचे प्राईस आणि पॅटर्न मटेरियल नाही, पॅटर्न डिझाईन वेगळी होती, प्राईससुद्धा वेगवेगळी होती. तर तुम्ही आवडत असेल तर नक्कीच या. 300ला ही बॅग होती. खूप छान आणि सुंदर होती. तर साड्या सॉफ्ट आणि सुंदर 1200पासून स्टार्टिंग, छान कॉटन मटेरियल होतं आणि बऱ्याच प्रकारच्या डिझाईन वगैरे कलर्स खूप सारे अवेलेबल होते. तर इथे सुद्धा सर्व स्टॉल होते. प्रिंटेड टी शर्टसुद्धा होते आणि बरंच काही साडी, ड्रेस मटेरियल वगैरे असे बरेच होतं इथे. तर आणि अजून हळूहळू स्टॉल जे आहेत ते चालू होत होते. गणेशजी मला सांगत होते ट्राय करा, पण मी म्हटलं नाही, मी केली आहे परवा आणि मी घेतलीसुद्धा आहे, त्याच्यामुळे नको. तर फ्रेंड्स इथे छान छान रांगोळी डिझाईन वगैरे होते, स्टिकर्ससुद्धा होते. 150, 100, 120 असे वेगवेगळे रेटमध्ये होते. स्वामींचं सुद्धा बरंच काही होतं इथे, रांगोळ्यासुद्धा होत्या आणि इथे सुद्धा तुम्हाला कस्टमाइज सगळे जे प्रोडक्ट आहेत ते बनवून मिळतील. ह्यांचंसुद्धा कार्ड जे आहे ते मी साईडला तुम्हाला दिलेलं आहे, तर ते सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करू शकता. म्हणजे जाऊन किंवा त्यांना कॉल करून तुम्हाला रांगोळी म्हणा किंवा आणि काही प्रीती क्रिएशन करून ह्यांनी एक संक्रांतीसाठी जे आपण हळदी कुंकूसाठी देतो ते त्यांनी एक किट बनवलेलं आहे 100 रुपीजचं. असं खूप छान छान प्रोडक्ट आहेत. त्याचबरोबर छोटे छोटे सोपसुद्धा बनवलेले आहेत. तर इथे बरेच असे स्वामींचे वगैरे खूप साऱ्या मूर्त्या होत्या. खूप छान आणि सुंदर होत्या. 600, 800, 1000, 1200 असे वेगवेगळ्या रेटमध्ये होत्या आणि खूप अतिशय सुंदर आणि क्वालिटी आणि जड मजबूत असे मूर्त्या होत्या. तर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की जाऊन तिथे बघून घेऊ शकता. खूप छान असे प्रोडक्ट होते. सर्वात मोठी जी मूर्ती होती ती 1200ला होती, 1200ला. तर असे बरेच असे प्रोडक्ट होते, तुम्ही इथे पाहू शकता.
त्याचबरोबर इथे आपल्या मराठमोळ्या छानपैकी अशा बॅग्स होत्या, ज्या तुम्हाला 1000 रुपीजला 2 मिळणार होत्या, यावाल्या ब्लूवाल्या. आणि 800ला एक रेडवाली जी होती, एक 800ला होती. ड्रेस वगैरे 800पासून लहान मुलांचे ड्रेस स्टार्ट होते, ते 6000पर्यंत ड्रेस होते. खूप छान आणि सुंदर होते, पण मला थोडे कॉस्टली वाटले. जे लहान मुलांचे जे ड्रेस होते ते 800पासून होते, पण तसं जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता, ट्राय करू शकता. कॅप ज्या होत्या त्यासुद्धा 1000 रुपीजला 3 होत्या. मराठमोळी साज जसं बोलतात तसं होतं सगळं इथे. थोडं कॉस्टली होतं, पण मटेरियल वगैरे खूप छान आणि सुंदर होतं. तर फ्रेंड्स, इथे 600ला 1 कुर्ती होती, पण बाय 1 गेट 1 म्हणजे तुम्हाला 600मध्ये 2 कुर्ती मिळणार होती. चिकनकरी कुर्तीज होती, विथ इनर मिळणार होते. म्हणजे 600ला 2 कुर्तीज म्हणजे खूप छान कलेक्शन होतं. आणि ठीक होतं, विथ इनर 300ला म्हणजे खूप छान होतं. बाय 1 गेट 1 होतं, तर तुम्ही नक्की, तुम्हाला आवडत असेल तर विजिट करू शकता. त्याचबरोबर इथे हे जे प्लेट होतं ते 1200ला होतं. ॲक्च्युली बघायला खूप छान आणि सुंदर होतं, पण मला थोडं छान वाटलं, म्हणजे असं ट्रेडिशनल. आणि त्याचबरोबर बरेच अशा ताईने हा प्रोडक्ट बनवलेले होते. तर तिचं इन्स्टाला पेजसुद्धा आहे, तर त्याचंसुद्धा मी साईडला फोटो दिलेला आहे. तर तुम्ही नक्कीच जाऊन तिथे ट्राय करू शकता. बरेचसे प्रोडक्ट होते. किचन होतं, लिपस्टिक पाऊच होता, किचन बऱ्याच प्रकारचे होते. तुम्ही पाहू शकता, मी जितकं होईल तितकं शूट करायचा प्रयत्न केलेला आहे. बरेच असे प्रोडक्ट्स, इयरिंगसुद्धा वगैरे होते. खूप छान छान प्रोडक्ट्स होते. तर तुम्ही नक्की त्यांच्या पेजवर जाऊन व्हिजिट करा, रील्स वगैरे फोटो बघा. तुम्हाला कस्टमाइज जसे पाहिजे तशा पद्धतीने ते बनवून देतात. तर खूप छान असे प्रोडक्ट होते. तर त्याचबरोबर इथे फनफेअर जे होतं मुलांचं ते चालू झालेलं होतं. तर बघू शकता, जे इथे जर येत आहे तुम्ही तर तुमच्याकडे नक्कीच कॅश ठेवा. तर इथे 50-60 रुपीज असं होतं. आणि त्याचबरोबर फूड कोर्टसुद्धा होतं, जे जस्ट चालू झालेलं होतं. तर मला अजून म्हणजे ओपन काही नव्हतं झालं, हळूहळू चालू होत होतं, फर्स्ट डे होतं त्याच्यामुळे. तर मला फूड कोर्टमध्ये गेले तर पूर्ण खाली होतं, त्याच्यामुळे मला ते शूट करायला नाही मिळालं, नाही केलं ॲक्च्युली. तर तुम्ही नक्कीच या फ्रेंड्स. तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. जितक्या लोकांबरोबर करता येईल तितक्या लोकांबरोबर. आणि तुम्हीसुद्धा या, खूप सारी मजा करा, एन्जॉय करा. बाय बाय. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये फ्रेंड्स. आणि कमेंटच्या साईडला तुम्ही केलं तर स्वाईप केलं तर तुम्हाला हाईपचा ऑप्शन दिसेल, तर तुम्ही हाईपसुद्धा करा अगदी न विसरता. आणि हे आहे फूड कोर्ट, जिथे हळूहळू सगळं चालू होत होतं. मला हे कोन आणि चॉकलेटचं मला आवडलं, म्हणून मी थोडंसं शूट करून घेतलं. जे लिहिलेलं ट्राय करायचं होतं. बाय. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.